लोक विचार बघा कसा करतात. जेव्हा मी लोकांना समजावून सांगतो टर्म इन्शुरन्स का घ्यावा, त्याचं महत्व काय आहे, त्याचं आपल्या आयुष्यातलं इम्पॉर्टन्स काय आहे, लोकांना पटतं देखील. पण इन्शुरन्स आणि खास करून टर्म इन्शुरन्स घेताना म्हणतात प्रीमियम भरायला पैसे नाहीये. त्याच्या मागचं रिझन तुम्हाला माहितीच आहे की त्याचा टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम मॅच्युरिटीला रिटर्न भेटत नाही. बरं, हेच लोक हेच लोक जेव्हा टू व्हीलर फोर व्हीलर घ्यायचे असते तेव्हा मात्र पैसा येतो. ती कुठे घेतात? ईएमआय वरती. डाऊन पेमेंट तुम्ही टाकता ना. बरं, ही गाडी घेत असताना पहिले तुम्ही इन्शुरन्स करता का? तर उद्या गाडीला जर काही नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई भेटायला हवी. मग आपल्या आयुष्याचं काय, या गाडीचं काय, याचा कधी विचार केलाय का? बरं, हा इन्शुरन्स घेण्यासाठी पैसा नाहीये, टू व्हीलर फोर व्हीलर घेण्यासाठी पैसा येतो. आता मला एक सांगा, जर आपल्या आयुष्याचं काही कमी जास्त झालं तर ती टू व्हीलर किंवा फोर व्हीलर विकल्यानंतर इतका पैसा येईल का जेणेकरून आपली फॅमिली त्या पैशातून उदरनिर्वाह करू शकेल? बरं, दुसरे काही मंडळी म्हणतात ना हे सर्व ठीक आहे, इन्शुरन्स घेण्यासाठी मी माझ्या पत्नीला पहिला विचारेल, मी सल्ला घेईल. अरे मित्रांनो, इतर जेव्हा पार्ट्या वगैरे करायला जातात किंवा इतर काही अशी कामं करतात, वाईट कामं म्हणू शकतो आपण त्यांना, तर त्यावेळेस तुम्ही घरी विचारता का? बरं, हा इन्शुरन्स तुम्ही कोणासाठी घेताय? टर्म इन्शुरन्स स्वतःसाठी नाही, आपल्या कुटुंबासाठी घेताय. त्यामुळे हे कारण देणं बंद करा आणि पहिला टर्म इन्शुरन्स करून घ्या. धन्यवाद.